नमस्कार, विनायक गॅस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी जो मराठी भाषिक क्षमता चाचणी हा जो भाग दिलेला आहे तर त्यातील आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे काही प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा आणि सामासिक शब्द आहे चहा पाणी। पर्याय दिलेले आहे चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ, चहा किंवा पाणी, चहा आणि पाणी यापैकी नाही। आणि याचे योग्य उत्तर आहे चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ। हे जे आहे हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आणि या समासाचा विग्रह करत असताना त्यातील दोन पदांखेरीज म्हणजे चहा आणि पाणी हे दोन वेगवेगळे पद आहेत, तर या दोन पदांखेरीज त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर पदार्थांचाही समावेश केला जातो, मग तेव्हा समाहार द्वंद्व समास होतो। तर यामध्ये मग चहा पाणी आपण जेव्हा म्हणतो आपण चहा पाण्याला जाऊ तर त्यावेळेस आपण या ठिकाणी फराळाचे इतर पदार्थ देखील समाविष्ट केलेले असतात, त्यामुळे हे आहे ते उदाहरण समाहार द्वंद्व समासाचे आहे। याच सारखे आणखीन काही शब्द आहेत, तर पाटी दप्तर म्हणजे काय, पाटी, पेन्सिल, पुस्तक, वह्या इत्यादी। त्याचबरोबर भाजीपाला, व भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांचा समावेश होतो। तर ही सर्व जी आहेत ती समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत। पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा अनेकवचनी शब्द सांगा आणि शब्द दिलेला आहे वाडा, याचा अनेकवचनी शब्द आपल्याला सांगायचा आहे। पर्याय आहेत वाडे, वाडा, वाडी, वाड आणि योग्य उत्तर आहे वाडे। याचा नियम काय आहे, तर आकारांत, वाडा हा आकारांत शब्द आहे। आकारांत पुल्लिंगी शब्दाचे अनेक वचन एकारांत होते। उदाहरणार्थ वाडा, वाडाचं वाडे, राजा, राजे असं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। देव, आपल्याला देव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। भगवंत, राक्षस, असुर, दैत्य आणि योग्य उत्तर आहे भगवंत। देव म्हणजे भगवंत आणि राक्षस म्हणजेच काय, दैत्य आणि असुर हे राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ ओळखा आणि वाक्य दिलेलं आहे राजू उद्या गावी जाईल आणि पर्याय दिलेले आहेत भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ आणि योग्य उत्तर आहे भविष्यकाळ। राजू उद्या गावी जाईल। आता वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून पुढे घडेल, एखादी क्रिया पुढे घडेल असे जेव्हा स्पष्ट होते तेव्हा भविष्यकाळ वापरला जातो किंवा भविष्यकाळ येतो। उद्या गावी जाईल, आता गेलेला नाहीये किंवा काल गेलेला नव्हता, त्यामुळे उद्या जाणार आहे, त्यामुळे या वाक्याचा काळ आहे भविष्यकाळ। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे गोड। गोडचा विरुद्धार्थी आपल्याला सांगायचा आहे चविष्ट, मधुर, रुचकर, कडू आणि गोडच्या विरुद्धार्थी होतं कडू। चविष्टच्या विरुद्धार्थी होतं चवहीन, मधुर, कडू किंवा अमधुर, रुचकर, बेचव किंवा चवहीन आणि गोडच्या विरुद्धार्थी कडू हा शब्द येतो। पुढचा प्रश्न, भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा। कर्म कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि याचं योग्य उत्तर आहे भावे प्रयोग। प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग। यावरती आपण सेपरेट व्हिडिओ करूयात। कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, भावे प्रयोग म्हणजे काय ते आपण एखाद्या नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये पाहूया। पुढचा प्रश्न, खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। केवढी उंच आहे टेकडी ही आणि त्या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे। पर्याय आहे केवढी उंच टेकडी ही, केवढी उंच टेकडी आहे ही प्रश्नार्थक चिन्ह, ही टेकडी फार उंच आहे, केवढी उंच टेकडी ही प्रश्नार्थक चिन्ह आणि याचे योग्य उत्तर आहे ही टेकडी फार उंच आहे। वरील वाक्य जे आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे आणि आपल्याला याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। आपण उद्गारार्थी वाक्य ओळखत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की उद्गारार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या म्हणजे मध्ये कुठेतरी उद्गारार्थी चिन्ह आलेलं असतं। आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी केवढी उंच आहे टेकडी ही हे सांगत असताना भावना, तिथे आश्चर्याची भावना
व्यक्त होते, तर ही टेकडी फार उंच आहे, हे एक साधं विधान केलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य विधानार्थी होतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। चंद्र आणि पर्याय आहेत वरुण, शशी, आदित्य, भास्कर आणि योग्य उत्तर आहे शशी। चंद्र म्हणजे शशी। आता आदित्यचा समानार्थी शब्द काय काय आहे, तर भास्कर, सूर्य, रवी आणि वरुण। वरुण म्हणजे काय, तर जलाची अधिष्ठात्री वैदिक देवता म्हणजे वरुण। पुढचा प्रश्न, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅश डॅश म्हणतात। क्रिया विशेषण, सर्वनाम, नाम, विशेषण आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। तर क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। तर सर्वनाम, नामाचा वाक्यातील पुनरुच्चार वा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। आणि नाम म्हणजे काय, तर जगातील कोणत्याही दृश्य अथवा अदृश्य वस्तूला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण म्हणजे काय याच्या व्याख्या दिलेल्या आहेत। तर नाम म्हणजे जगातील कोणत्याही दृश्य अथवा अदृश्य वस्तूला नाम असे म्हणतात। सर्वनाम म्हणजे काय, तर नामाचा वाक्यातील पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम। आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या विचारले जाऊ शकतात, शब्द विचारले जाऊ शकतात किंवा वाक्यामध्ये विशेषण कुठे आलेले आहे, सर्वनाम कोणते आलेले आहे, असे देखील आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे शब्दांच्या जाती, त्यांच्या व्याख्या, त्याचबरोबर ते कशा ओळखायच्या हे देखील आपल्यासाठी पाहणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा। आणि आपल्याला काय करायचं आहे, या वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे। हे वाक्य कोणतं आहे, तर हे आहे आज्ञार्थी वाक्य। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा, घरी जा अशी त्याला किंवा तिला आज्ञा केलेली आहे। तर आपल्याला याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे हे विधानार्थी वाक्य होऊ शकत नाही। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये हे झालं नकारार्थी वाक्य। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे हे झाले विधानार्थी वाक्य। आणि शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कोणाला आवडेल हे झालं प्रश्नार्थक वाक्य। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। वरील वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि यामध्ये घरी जाण्याची आज्ञा केलेली आहे आणि विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते। शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे असे विधान केलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, इसवी सन 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी डॅश डॅश यांच्यावर सोपविण्यात आली। पर्याय आहेत वा गो आपटे, ह अ भावे, कृपा कुलकर्णी, जयवंत दळवी आणि याचं योग्य उत्तर आहे कृपा कुलकर्णी। TCS IBPS पॅटर्नद्वारे जो मराठी भाषा किंवा मराठी व्याकरण आणि इंग्रजी भाषा यामध्ये जो बदल झालेला आहे तर तो म्हणजे मराठी भाषेचं जनरल नॉलेज यावरती आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत। हे प्रश्न पूर्वी जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान या घटकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे, परंतु हा प्रश्न मराठी भाषेशी आणि मराठी भाषेच्या सामान्य ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जात आहेत। पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा। तो गाणे गातो, ती घरी गेली, त्याने पेरू खाल्ला, यापैकी नाही। पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वाक्य क्रमांक 3 त्याने पेरू खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण आहे। पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा। चातुर्मास किंवा चतुर्मास आणि पर्याय दिलेले आहेत द्विगु समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास आणि याचे योग्य उत्तर आहे द्विगु समास। द्विगु समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असून पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध जो आहे तर तो विशेषण आणि विशेष्य असा असतो। या समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असं म्हणून देखील ओळखलं जातं। याचा विग्रह करताना काय होतं तर चातुर्मास म्हणजे काय तर 4 महिन्यांचा समूह असा याचा विग्रह होतो। पुढचा प्रश्न, खालील वाक्य प्रकार ओळखा आणि वाक्य दिलेलं आहे मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला।
पर्याय आहेत यापैकी नाही, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य. आणि याचं योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य. वाक्यांचे जे 3 प्रकार आहेत, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, त्या प्रकारातलं हे वाक्य आहे. तर मिश्र वाक्य म्हणजे काय, तर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलं जातं आणि जे एक वाक्य तयार होतं त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, राष्ट्रपती म्हणाले की प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असायला हवा. अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांना मिश्र वाक्य असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचे लिंग बदला. आणि शब्द दिलेला आहे मुले आणि पर्याय आहेत मुलगे, मुली, मूल, मुलगी. आणि मुले हा शब्द पुल्लिंगी आहे तर त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं मुली. मुले हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यानंतर मुली हे स्त्रीलिंगी आहे, मूल हे नपुंसकलिंगी शब्द आहे आणि मुलगी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे जे 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, तर त्यामध्ये मुले हे पुल्लिंग, त्यानंतर मुली हे स्त्रीलिंगी रूप आहे, मूल हे नपुंसकलिंगी आहे आणि मुलगी हे स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. आणि पर्याय आहेत मी वाचतो एखादे पुस्तक. आणि उत्तर आहे वाचतो. या वाक्यामध्ये वाचतो हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, विराटने शतक ठोकले, जेवण तयार झाले. या वाक्यामध्ये ठोकले, झाले ही आहेत क्रियापद आणि यामध्ये वाचतो हे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या शब्दाचे एक वचन करा. पाने. पर्याय आहेत पान, पृष्ठ, पाणी, पर्ण. तर पाने हे अनेकवचनी रूप आहे आणि पान हे त्याचं एकवचनी रूप आहे. अनेकवचनी रूपे पृष्ठ, पृष्ठचं अनेकवचनी रूप पृष्ठे. पाणी या शब्दाचं अनेकवचनी रूप पाणी हेच राहतं. पर्ण या शब्दाचं अनेकवचनी रूप पर्ण असेच राहते. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा. आणि पर्याय आहेत यापैकी नाही, कुत्रा, कुत्री, कुत्रे. आणि आपल्याला अनेकवचनी रूप ओळखायचं आहे, त्यामुळे कुत्रे हे कुत्रा या शब्दाचे अनेकवचनी रूप आहे. आकारांत शब्दाचे अनेकवचनी रूप एकारांत होते. उदाहरणार्थ, राजा, राजे. आपण मगाशी पाहिलं होतं वाडाचं देखील, वाडा हा देखील आकारांत शब्द आहे, त्याचं अनेकवचनी रूप एकारांत म्हणजे वाडे असं होतं. त्याचप्रमाणे राजाचं राजे, कुत्रा, कुत्रे आणि कुत्री हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगात कर्म डॅश डॅश असते. तृतीयांत, द्वितीयांत, चतुर्थ्यंत, प्रथमांत. याचं योग्य उत्तर आहे प्रथमांत. कसं ते आपण स्पष्टीकरण पाहूया. या ठिकाणी आपल्याला कर्मणी प्रयोगाची लक्षणे दिलेली आहेत, तर ती काय आहेत त्यावरून आपल्याला हा प्रयोग कसा ओळखायचा हे लक्षात येईल. तर कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीत किंवा सविकरणी तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असून कर्म प्रथमा विभक्तीत असते. उदाहरणार्थ, त्याने गाणे म्हटले. तृतीयांत कर्ता आणि प्रथमांत कर्म. त्याने हा या ठिकाणी कर्ता आहे, गाणे हे कर्म आहे, त्यामुळे त्याने हे तृतीयांत आहे आणि गाणे हे प्रथमांत आहे. मला ही टेकडी चढवते. चतुर्थ्यंत कर्ता. मला, सला ते, सला ना ते हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि मला, मी या शब्दाला ला हा प्रत्यय लागल्यामुळे मला हा शब्द तयार झालेला आहे. ही टेकडी आणि या वाक्यामध्ये मला हा कर्ता आहे, टेकडी हे कर्म आहे आणि मला ही टेकडी चढवते म्हणजेच या वाक्यामध्ये चतुर्थ्यंत कर्ता आहे. त्यानंतर तिसरं वाक्य, सखाराम चाने काम करवते. तर यामध्ये चाने, सखाराम चाने सविकरणी कर्ता तृतीयांत आहे. सखाराम चाने हा काय आहे कर्ता आणि हा सविकरणी आहे. काम हे कर्म आहे आणि हे प्रथमांत आहे. सिंहाकडून गाय मारली गेली. कर्ता शब्दयोगी अव्ययांत. कडून हे शब्दयोगी अव्यय आहे आणि सिंह या कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे आणि गाय हे कर्म आहे, त्यामुळे हे सगळे उदाहरणं आपल्याला लक्षात येतील. त्यानंतर कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणजेच कर्म हा
धातू रूपेश असतो। कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार नसतात, कारण कर्म असल्याशिवाय हा प्रयोग होणार नाही। त्यामुळे कर्मणी प्रयोगाचे प्रकार सकर्मक अकर्मक असे नाहीत। या प्रयोगात क्रियापद सकर्मकच हवे तरच काय होतं, तो प्रयोग होतो, नाहीतर कर्मणी प्रयोग होत नाही। म्हणजेच जर आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल तर कसा ओळखायचा, तर कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थ्यंत म्हणजेच कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय लागतात। त्याचबरोबर कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते, म्हणजेच कर्माला कुठलाही प्रत्यय लागत नाही। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। प्रकाश या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। पर्याय आहेत तिमीर, घन, तम, उजेड आणि प्रकाशचा समानार्थी शब्द आहे उजेड। तर अंधार म्हणजे तिमीर, तम काळोख। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। जहाल आणि पर्याय आहेत कडक, ज्वलंत, तापट, मवाळ आणि जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मवाळ। कडकचा विरुद्धार्थी शब्द सौम्य, मऊ, तापट शांत, ज्वलंत थंड, प्रशीत, शांत। खालील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा। वर, वधू, आवर, विवर, सावर आणि योग्य उत्तर आहे वर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे वधू। वर या शब्दाचा अर्थ नवरदेव असा आहे, त्याचे विरुद्ध लिंगी रूप वर, वधू असं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न, कणा ही कविता कोणी लिहिली? पर्याय आहेत कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार, गोविंदाग्रज आणि उत्तर आहे कुसुमाग्रज यांनी कणा ही कविता लिहिली। आणि कुसुमाग्रजांचं नाव आहे वि वा शिरवाडकर, हे त्यांचं नाव आहे आणि ही अतिशय प्रेरणादायी कविता आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, मराठी विश्वकोश मंडळाच्या डॅश डॅश 9 वर्षे अध्यक्षा होत्या। डॉक्टर विजया वाड, आशा बगे, अरुणा ढेरे, नीरजा आणि उत्तर आहे डॉक्टर विजया वाड। महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना 1 डिसेंबर 1980 रोजी झाली। याचे मुख्यालय वाई या ठिकाणी आहे। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी याचे पहिले अध्यक्षपद भूषविले होते। 9 वर्ष डॉक्टर विजया वाड याच्या अध्यक्षा होत्या। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। प्रसरण, द्रावण, आकुंचन, संप्लवन, संकलन आणि प्रसारांच्या विरुद्धार्थी शब्द आहे आकुंचन। पुढचा प्रश्न, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा। चिंटू ओरडला, मी येत नाही जा आणि पर्याय दिलेले आहेत। तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून दाखवलेला आहे। चिंटू ओरडला स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मी येत नाही जा आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आणि अवतरण चिन्ह बंद केलेलं आहे। दुहेरी अवतरण चिन्ह तसेच इतर विरामचिन्हे यांचे स्पष्टीकरण आपण मराठी घटक जो आहे TCS IBPS मराठी व्याकरण विनायक घाळे सरांचे हे पुस्तक आहे। हे आपल्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे। यामध्ये मराठी व्याकरण अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपल्या परीक्षेला अनुसरून असणारे दिलेलं आहे। तर ते पुस्तक आपण बाजारामध्ये पाहू शकता। त्यामध्ये प्रत्येक घटकाची व्यवस्थित तयारी दिलेली आहे। त्याचबरोबर विरामचिन्हांचं देखील टेबलच्या फॉर्मॅटमध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत। पुढचा प्रश्न, प्राक्तनाचे संदर्भ हा डॅश डॅश यांचा कविता संग्रह आहे। पर्याय आहेत द भा धामनस्कर, विजया वाड, संजीवनी बोकील, अरुणा ढेरे आणि योग्य उत्तर आहे द भा धामनस्कर। विजया वाड यांची पुस्तकं आहेत माझी गोष्ट, कथारंग, संजीवनी बोकील, आत्मचरित्र, आनंदाची फुले। अरुणा ढेरे यांचं जे साहित्य आहे ते कृष्ण किनारा, कवितेच्या वाटेवर। पुढचा प्रश्न, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा। अय्या तुम्ही कधी आलात आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अय्या उद्गारवाचक चिन्ह, तुम्ही कधी आलात प्रश्नार्थक चिन्ह। याचं स्पष्टीकरण पाहूयात। हे वाक्य उद्गारार्थी आहे व यात प्रश्न विचारलेला असल्यामुळे सुरुवातीला उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा।
वाक्य आहे मीना भाजीपाला आणायला गेली आणि आपल्याला यातला समासिक शब्द कोणता आहे ते शोधायचं आहे। आणायला, मीना, गेली, भाजीपाला आणि मीना हे नाम आहे, हे आहे आणायला गेली हे जे आहे हे आहे क्रियापद आणि भाजीपाला हे याचं योग्य उत्तर आहे। तर भाजीपाला हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। आपण या अगोदर देखील समाहार द्वंद्व समासाचं एक उदाहरण पाहिलेलं होतं, ते होतं चहा पाणी। तर भाजीपाला म्हणजे काय तर याचा विग्रह कसा होतो, फळभाज्या, पालेभाज्या यासह लिंबू, मिरची, कोथिंबीर इत्यादी सर्व पदार्थ असा होतो। आणि समाहार द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्याच जातीतील इतर सर्वांचा समावेश केला जातो। पुढचा प्रश्न, ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा समास ओळखा। पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे। आणि पर्याय तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, द्विगु समास आणि याचं योग्य उत्तर आहे द्विगु समास। सप्ताह म्हणजे काय तर 7 दिवसांचा समूह। याचं देखील आपण उदाहरण पाहिलं होतं, ते म्हणजे चातुर्मास। चातुर्मास 4 महिन्यांचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह। या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून पहिल्या व दुसऱ्या पदांचा संबंध विशेषण व विशेष असा असतो। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील काळ ओळखा। मी पुस्तक वाचले होते। अपूर्ण भूतकाळ यापैकी नाही, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ आणि योग्य उत्तर आहे पूर्ण भूतकाळ। पूर्ण भूतकाळ म्हणजे काय, भूतकाळातील एखादी क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो। त्याचे आणखीन काही उदाहरणं आहेत ते पाहूया। त्याने चित्र काढले होते, त्याने जेवण केले होते ही आहेत पूर्ण भूतकाळाची उदाहरणं। पुढचा प्रश्न, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर म्हणजे डॅश डॅश असते। विशेषण, नाम, क्रियाविशेषण, कर्म आणि याचे योग्य उत्तर आहे कर्म। वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखविलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा। ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते तेव्हा वाक्यातील कर्म आपल्याला लक्षात येते। पुढचा प्रश्न, ठळक अक्षरातील शब्दाचे लिंग ओळखा। रमेशने पेरू आणला आणि या ठिकाणी पेरू हा शब्द बोल्ड केलेला आहे। पर्याय आहेत पुल्लिंग यापैकी नाही, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि योग्य उत्तर आहे पुल्लिंग। रमेशने पेरू आणला, रमेशने चिंच आणली, रमेशने रोप आणले। पेरू हा पुल्लिंगी शब्द आहे, चिंच स्त्रीलिंगी शब्द आहे, तर रोप नपुंसकलिंगी शब्द आहे। ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना डॅश डॅश क्रियापदे म्हणतात। सकर्मक, सिद्ध, साधित, अकर्मक आणि योग्य उत्तर आहे सकर्मक। सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ अमेय भेळ खातो, शताक्षी चित्र रेखाटते। वरील वाक्यात खातो व रेखाटते या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे भेळ व चित्र यासारख्या कर्मांची गरज भासते, तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापदे असे म्हणतो। अमेय खातो, काय खातो हे आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी कर्माची गरज असते आणि म्हणूनच ज्या क्रियापदांना अशा कर्माची गरज लागते त्या क्रियापदांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात। पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा आणि पर्याय आहेत सुवर्ण, कांस्य, कनक, कांचन आणि उत्तर आहे कांस्य। कनक, सुवर्ण, कांचन हे सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। पक्षी, चतुष्पाद, पशु, खग, प्राणी आणि योग्य उत्तर आहे पक्षी म्हणजेच खग, चतुष्पाद म्हणजे पशु, जनावर, प्राणी म्हणजेच इतर पर्याय जे आहेत पशु, प्राणी आणि चतुष्पाद हे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचे लिंग बदला। कोकिळ आणि पर्याय आहेत कावळा, चिमणी, कोकिळा, मैना। कोकिळ हा पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं कोकिळा। चिमणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि याचं पुल्लिंगी रूप आहे चिमणा। मैनाचं पुल्लिंगी रूप होतं पोपट। पुढचा प्रश्न, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत। डॉक्टर सुनील विभुते, ज.वी. पवार, नितीन रिंढे, निरंजन घाटे आणि योग्य उत्तर आहे सुनील विभुते हे किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक आहेत। जयंत पवार यांची साहित्यकृती फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, निरंजन घाटे
आक्रमण, आभाळातून पडलेला माणूस, नितीन रिंढे यांची साहित्यकृती कोणती कोणती आहेत? पैस आणि परीघ, लीळा पुस्तकांच्या. पुढचा प्रश्न, अज्ञात झऱ्यावर हा डॅश डॅश यांचा कथासंग्रह आहे. अरुणा ढेरे, दुर्गा भागवत, ना सी फडके, वि स खांडेकर. आणि योग्य उत्तर आहे अरुणा ढेरे. दुर्गा भागवत यांचं साहित्य व्यासपर्व, महानदीच्या तीरावर. त्यानंतर ना सी फडके यांचे जे ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत ते आहेत उजाडलं पण सूर्य कोठे आहे, गुलाब्याची दांडी. वि स खांडेकर, ययाती, कांचनमृग, दोन मने. अशा प्रकारचे साहित्यिक आणि साहित्य यावर देखील आपल्याला बदलत्या परीक्षा पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. साहित्यिक, त्यांची टोपण नावं, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले साहित्य कोणतं कोणतं आहे, ते कवी आहेत का लेखक आहेत, त्यांनी कोणते कविता संग्रह लिहिले हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, त्यांचे अध्यक्ष कोण, ते कुठे भरले होते, असे देखील प्रश्न मराठी भाषेमध्ये बदलत्या परीक्षा स्वरूपानुसार विचारले जात आहेत. त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ बदला. समीर शाळेत जात होता. आणि आपल्याला करायचं आहे साधा वर्तमान काळ करायचा आहे. समीर शाळेत जात आहे, समीर शाळेत जात असेल, समीर शाळेत जातो, समीर शाळेत जाईल. आणि उत्तर आहे समीर शाळेत जातो. हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. वरील वाक्य चालू भूतकाळातील आहे. जात होता हे आहे चालू भूतकाळातील आहे, यालाच अपूर्ण भूतकाळ असं देखील म्हटलं जातं. आणि साधा वर्तमान काळ करत असताना एखादी क्रिया वर्तमान काळात घडते हे सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. आणि समीर शाळेत जातो हे या वाक्याचं साध्या वर्तमान काळातलं रूप आहे. उदाहरणार्थ, तो चित्र काढतो हे देखील साध्या वर्तमान काळातलंच वाक्य आहे. पुढचा प्रश्न, चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा. माझा गणवेश मला आवडतो असं वाक्य आहे. आणि योग्य वाक्य काय असेल मग? माझा गणवेश मला आवडतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला व्याकरणाच्या चुका शोधा असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गणवेश नळाचा आहे आणि स दिलेला आहे, तर गण नळाऐवजी इथे न बाणाचं असणं अपेक्षित आहे आणि शामृगाचं. आणि माला न लिहिता मला असं लिहिणं गरजेचं आहे, तर ते वाक्य शुद्ध होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मुलगा, मुले, मुलगे, मुलगी, मूल. आणि योग्य उत्तर आहे मुलगी. मुलगा हे पुल्लिंगी रूप आहे, तर ते मूल हे नपुसकलिंगी आहे, तो मुलगा हे पुल्लिंगी रूप आहे आणि मुलगी हे स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ ओळखा. मी गावी जात आहे. चालू वर्तमान काळ, चालू भविष्यकाळ, चालू भूतकाळ, साधा वर्तमान काळ. आणि उत्तर आहे चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाला अपूर्ण वर्तमान काळ असं देखील म्हणतात. तर एखादी क्रिया अजून चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही हे दर्शविण्यासाठी चालू वर्तमान काळाचा म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आस्तिक. आणि पर्याय आहेत नास्तिक, ऐहिक, स्वस्तिक, ऐच्छिक. आणि आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द आहे नास्तिक. त्यानंतर ऐहिकचा विरुद्धार्थी शब्द आहे पारलौकिक. ऐच्छिकचा विरुद्धार्थी शब्द आहे अनैच्छिक. मी पेढा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग. आणि याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. या वाक्यात पेढा ऐवजी बर्फी आले असते तर क्रियापदाच्या रूपात बदल झाला असता. उदाहरणार्थ, मी पेढा खाल्ला, मी बर्फी खाल्ली. वाक्यात जेव्हा क्रियापद कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. आणि आपण मगाशी पाहिलं की कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमांत असते. या ठिकाणी पेढा हा प्रथमांत आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. अशा प्रकारे आज आपण मराठी भाषिक ज्ञान या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले. यामध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न पाहिलेले आहेत, जसे की मराठी व्याकरण असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, स्त्रीलिंगी शब्द, पुल्लिंगी शब्द, साहित्यिक आणि त्यांचं साहित्य, त्याचबरोबर साहित्य संमेलने, साहित्य मंडळाचे अध्यक्ष, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि असाच आता बदलत्या परीक्षा पद्धतीमध्ये प्रश्नांचा पॅटर्न येत आहे.
तर असेच आपण वेगवेगळे प्रश्न आगामी काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।